प्रेक्षक हो नमस्कार, तुम्ही पाहताय MDL न्यूजचं हे विशेष अपडेट। आज आपण आहोत वडवणी तालुक्यात असणाऱ्या रुई पिंपळा या गावामध्ये अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। पीडित शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय नुकसान झालेले त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेणार आहोत। काय नाव आहे आपलं? मी गणेश राजसाहेब आंधळे, रुई पिंपळा। काय नुकसान झालेले आपल्या इथं बरंच नुकसान झालं आहे। झाडं पडलेले आहेत, जनावरांचे पत्र पडलेले आहेत। त्यांच्या जनावरा 2-3 जनावर अडकले होते। बैल अडकला होता, एक गाईचं वासरू होतं, 2 शेळ्या होत्या। भरपूर गारपीट असं पाऊस झाला। अचानक पाऊस आल्यामुळं शेतकरी शेतामध्ये इकडे तिकडे पांगले। नुकसान काय काय झालेलं आहे? नुकसान एवढं झालं, पत्रे पडले, बाजरी पडली, शेतकऱ्याचे आंबे वगैरे पडलेत, भरपूर आंबे पडलेत। गारपीटाने कांद्याचं नुकसान झालेलं आहे, बाजरीचं नुकसान झालेलं आहे, आंब्याचं घराचं, कुणाचे पत्रे उडून गेलेत, कुणाचे झाडं मोठाले पडलेत, नारळाचे, आंब्याचे। बघू शकता तुम्ही, काय तुमच्या शेजार जवळच आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता किती मोठे मोठे झाडं या ठिकाणी उपसून पडलेले आहेत। मोठं बाबळीचं झाड किती वर्ष झाड आहे? जवळपास हे 12-13 वर्षाचं झाड आहे। आम्ही जवळपास मी बारीक असतानापासून झाड आहे हे। मोठं एक बॅलर सेंटॅक्स होता, इथं जनावर बांधलेलेच होते, भरपूर इथं माणसं होते। काही जीवितहानी झाली? जीवितहानी नाही झाली, घरच्याला थोडं पत्रा वगैरे खरसाटलाय, दुसरं काय एवढी जीवितहानी झालेली नाही। पण एक शेळीचा पाय मोडलाय, एक वासराचा पाय मोडलाय, आंब्याचे 4 झाडं मोडलेत, नारळ, लिंब, बाबळ पडले। आपण पाहू शकता लिंबाचं झाड पण ते उपटून गेलेलं आहे। आणि हे बाबळीचं ते किती दिवसाचं झाड आहे? ते पण 15-16 वर्षाचं झाड ते पण 16 वर्षाचं झाड आणि बाबळीचं झाड या ठिकाणी उपसून गेलेलं आहे। काही जीवितहानी झालेली नाही, मात्र नुकसान हे मात्र खूप झालेलं आहे। अचानक गारा पडल्या, अतिवृष्टी पावसामुळे आपल्या 500 कोंबड्या होत्या। तर जवळपास 2 महिन्याच्या 1.5 महिन्याच्या कोंबड्या होत्या आपल्या। तर अचानक गारा पडल्यामुळे आपल्या 200 कोंबड्याची हानिकारक जीवित नुकसान। बघा या कोंबड्या आपल्या जवळ किती कोंबड्या आहेत? या जवळजवळ 200 कोंबड्या आहेत। 200 कोंबड्या समजा मेलेत। हां, बरोबर। काय मागणी आता? काय मागणी नाही, धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत आपल्या जिल्ह्याची। तर त्यांनी एकच त्यांना प्रार्थना करतो की आपले नुकसान भरपाई त्यांनी लवकरात लवकर द्यावी। किती खर्च केला होता याला? खर्च जवळपास आपला 50,000 रुपये खर्च झाला होता शेड सहित। आता किती जिवंत आहेत? जिवंत आता जवळपास 300 कोंबडी जिवंत आहे। सरकारकडे आता काय अपेक्षा असणार आहे थोडक्यात? सरकारकडे एवढीच अपेक्षा करू की सर्व शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालेलं आहे, की आंब्याचं असेल, कांदा असेल, बाजरी असेल, हे झाडाचं असेल, हे सगळ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर सरकारने द्यावी, ही विनंती करू आपण। आपल्या जिल्ह्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आहेत, यांना काय संदेश असणार थोडक्यात, याची काय मागणी असणार? लवकरात लवकर त्यांनी पंचनामे करावेत। भरपूर शेतकऱ्याचे नुकसान आहेत, अतिनवात जवळपास 90% एक शेतकऱ्याचे 2 लाख 4 लाखाचे नुकसान आहेत। प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कृषी मंत्री साहेबांनी बघावं आणि ह्याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला मदत वर्ग करावी। ग्रामीण भागातल्या रुई पिंपळा या गावामध्ये आपण आहोत आणि शेतकऱ्यांचं कसं अतोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे आपण तुमच्या या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून, या अपडेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। वेळोवेळी असे अपडेट मी देतच राहणार आहे। तुर्तास मी या ठिकाणी थांबतो। कॅमेरा पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे, बीड।